आज 3 तारीख निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये सर्व प्रभागनिहाय जे निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे महानगरपालिका कक्षामध्ये 11 निवडणूक निर्णय अधिकारी केंद्र निवडलेले आहेत। 131 उमेदवार आहेत आणि 2 ठिकाणी तिघांचं पॅनल आहे। तो आहे एक दिव्यामधला आहे आणि एक 15 मध्ये आहे। आणि या 15 अ मधील अनुसूचित जात वर्गाचे 15 अ मधील अनुसूचित जात वर्गाचे 15 अ मधील अनुसूचित जात वर्गमध्ये राखीव जागेवरती ठाणे महानगरपालिकेतील 30-32 वर्ष सेवा केलेले कार्यकारी अभियंता, पदव्युत्तर पदवी, बीई सिव्हिल, व्हीजीडीआय इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई सारख्या ठिकाणी झोपडपट्टीतून शिक्षण घेतलं, कामगार वसाहतीमध्ये शिकून सवरून मोठे झाले। याच ठाणे महानगरपालिकेचे मध्ये जी नगरपालिका ग्रामपंचायती नगरपरिषद नगरपालिकेमध्ये आईवडिलांनी सफाई कामगार म्हणून काम केलं। वडील कामगार नेते, युनियन लीडर, महान नेते झाले, दिग्गज नेते झाले। सफाई कामगारांना बरंच काही दिलं। म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक, दादोजी कोंडे मैदानावर घडवलं, जागा वाटून दुसऱ्या ठिकाणी वसाहत बसवली, दादोजी कोंडे स्टेडियम घडवलं, गडके रंगायतन घडवलं, तरण तलाव घडवलं। 1960 दशकापासून जे काही कार्य अबाधित करत आले, कामगार वर्ग घडवला, कामगारांना नोकऱ्या दिल्या, घरदार दिली आणि तीच वारसा प्रथा परंपरा दिवंगत कामगार नेते चांगोशी 6 डिसेंबर 2012 वाढल्यानंतर रवींद्र चांगोशी शिंदे यांनी कामगार संघटना चळवळ बाबांची अविरत चालू करून प्रशासनावर प्रभाव युनियन क्षेत्राला वाढून विविध कामगारांच्या मागण्या, प्रलंबित मागण्या, थकीत वेतन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी 10, 20, 30, कामगारांचे 7वें वेतन फरक सातत्याने आंदोलन करून द्यायला लावले। तरी सुद्धा महानगरपालिकेकडे 1 रुपया नाहीये। कारण का 34 वर्ष महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनी लुटली। विशेष शासन प्रकल्प महानगरपालिका टक्केवारी प्रस्ताव लुटली। जी महानगरपालिका आमच्या वडील विपर्जित बाबांनी नाव लौकिक महानगरपालिका घडवली, श्रीमंत घडवली। महाराष्ट्रातील मुंबईमधील 2 नंबरची महानगरपालिका श्रीमंत जर कोणी असेल तर ठाणे महानगरपालिका असेल, असं नाव लौकिक त्या काळच्या जुन्या जाणत्या लोकांनी मिळवून दिलं। परंतु 87 मध्ये पहिली महानगरपालिका झाल्यानंतर गेल्या मागील 10 वर्षात जे काही लोकप्रतिनिधी आले त्यांनी महानगरपालिका पूर्ती धुवून खाली टक्केवारीने 40%, 50%, 40%, 50% विशेष शासन निधी। कोविड कालामध्ये 5 वर्षामध्ये 3,500 कोटीचा ऑडिटिंग नाहीये। विधानसभेत प्रश्न गाजले, कामाचा लेखापरीक्षण नाहीये। 2,500 ते 5,000 कोटीचं दायित्व आहे ठाणे महानगरपालिकेला, 1 रुपया नाहीये। ह्या ज्या काही निवडणुका घेतल्या जातात, जो शासन प्रणित निधी येतो त्याच्या अंतर्गत या महानगरपालिका, जो आयोगाकडून निधी येतो, महाराष्ट्र शासनाकडून निधी येतो, त्याच्या अंतर्गत या निवडणुका होत आहेत। परंतु कामगारांचे प्रलंबित थकीत गोष्टी अजूनही आहेत। 10, 20, 30चे फरक जो ठराव होऊन 2011 मध्ये झाला, आज 15 वर्ष झाली तरी ते ठरावाचा फरक मिळत नाहीये। फंडाचे पैसे गाडी अर्धे दिले जातात। टीएमटी कर्मचारी वर्ग 5-5 वर्ष सेवानिवृत्त होऊन त्यांना वेतन दिली जात नाहीत। परंतु आम्ही विशेष प्रकल्प हजारो कोटी रुपये खर्च करतोय। गडकरी रंगायत 60 कोटी का 36 कोटी रुपये केले। शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर 60 करोड रुपये जे चांगला सुस्थितीत असताना तोडलं, टक्केवारी प्रस्ताव बनवलं। विधानसभा निवडणूक पुढे गडकरी रंगायचं
रिपेअरिंगचं ऑडिट नाही, स्ट्रक्चरल ऑडिट नाही, गडकरीचं नाही आहे, शिवाजी महाराजांचं आहे, तरी पण ते तोडले प्रस्ताव बनवले. ठाणे महानगरपालिकेचा प्रस्तावित भवन 5 पकडीमध्ये आहे, 4 माळ्याचे, तिथे कोणी बसत नाहीये. एक अधिकारी सापडत नाही. आपण 32 माळ्याचं 1000 कोटीचं ठाणे महानगरपालिकेचं 5 स्टार हॉटेल, मुंबई फोर्ट नरिमन पॉईंट तिथे 5 स्टार हॉटेल आहे टाटाचं. त्या प्रकारे ठाणे महानगरपालिका भवन पाठवते. हे कशासाठी आणि कोणासाठी? आणि ते पण हजार कोटी खर्च करून. तर का? हा टक्केवारीचा प्रस्ताव आहे. हैदराबादहून कोणतरी KMV कॉन्ट्रॅक्टर येतो, खासदार श्रीकांत शिंदेचं मित्र, त्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. मग ते सेटिंग कॉन्ट्रॅक्टचे किती टक्केवारी मिळाली असेल आणि काम चालू होईल, बिलं मिळतील, त्याची टक्केवारी वेगळी. म्हणजे आम्ही फक्त टक्केवारीने फुगलोत. दरेगावा ठिकाणी हजारो एकर जमीन, आज आम्ही विमानाने जाऊन शेती करतो. 1 स्क्वेअर फूट जागा नसलेली व्यक्ती हजारो एकरची जमीन शेतीसाठी आणि विमानाने जाऊन शेती करतं. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल विशेष शासन निधी घेऊन आर्थिक लाभ घेतला, निवडणुकीमध्ये तो आर्थिक लाभ दाखवलेला नाही. आरक्षित भूखंडावरील गंगूबाई संभाजी सभागृह आरक्षित भूखंडावर, तो आरक्षित भूखंड लाटला. हे सर्व काही आक्षेप मी निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. का? जर अशा ठिकाणी अशा प्रकारचे अनधिकृत ठराव केले असतील, महानगरपालिकेमध्ये विविध प्रकारचे राबोडी येथील अनधिकृत नाल्यावर अनधिकृत रस्ता बनवला जातोय, अनधिकृत ठराव केला जातोय, आणि त्यासाठी तुम्ही एक प्रामाणिक अधिकारी काय संबंध त्याला निलंबित करताय. हे सर्व आक्षेप मी निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. परंतु निवडणूक आयोग सांगून देखील 131 उमेदवार जे आहेत जुने जाणते, त्यांना नामनिर्देशित नॉमिनेशन फॉर्म देऊन उमेदवार म्हणून घोषित करत. हे लोकशाहीला काळिमा आहे. आजच ऐकतोय 70 नगरसेवक उमेदवार बिनविरोध घोषित करण्यात आले. बिनविरोध कसं काय ठरू शकतो? बिनविरोध ही कायद्याच्या कक्षेमध्ये व्याख्या नाहीये. बिनविरोध व्याख्या काय आहे? जो उमेदवार घाबरलेला असतो, जो उमेदवार पात्र नसतो, जो उमेदवार जनतेसमोर जाण्यासाठी क्षमता नसते, अशा उमेदवारांना टक्केवारीच्या पैशाने विकत घेतले जाते. 2-2 करोड, 3-3 करोड, 5-5 करोड. आत्ताच टीव्हीवरती बातम्या ऐकल्या आणि सांगतात महायुतीचं चांगलं काम आहे आणि महायुतीबरोबर सगळे उमेदवार येतात आणि म्हणून ते मागे घेतात. मागे घेता येत नाही तर घेतलं जातं धमक्या देऊन, साटेलोटे करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर फॉर्म बाद करविला जातो आणि बोली लावली जाते. करोडो रुपयांच्या खोक्यांची बोली लावली जाते आणि त्यामुळे उमेदवार लोक, विरोधी पक्षाचे विरोधी प्रस्तावित लोक फॉर्म मागे घेतात. का घेतात याची चौकशी निवडणूक आयोगाने. मी आजच निवडणूक मुख्य महाराष्ट्र शासन T वाघमारे यांना मेल केला आणि मेल केल्यामुळे आजच लगेच त्यांची चौकशी डिक्लेअर झाली. मेल केला, सकाळी मेल केला. हा जो बिनविरोधीचा काही तो गेम आणि डावपेच आहे, नुसतं टीव्हीवरती बोलून काही होत नाही, तर त्यासाठी लिखित गोष्टी कराव्या लागतात. टीव्हीवरती बोलून काही होत नाही, त्यासाठी लिखित कायद्याने गोष्टी कराव्या लागतात. ते लिखित गोष्टी ह्या रवींद्र शिंदेने केलेल्या आहेत आणि मेल तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य महाराष्ट्र शासनाने पाठवून त्यांनी याबाबतचा अहवाल संपूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी विविध महानगरपालिकेतले मागवले आणि चौकशी चालू करण्याचं जाहीर केलेलं. एवढं सांगतो, हा माझा कार्यकुशल कामाचा लेखाजोखा अहवाल आहे, विजय आहे, जो S. रविराज रवींद्र चांगो शिंदे, कायद्याचा रक्षक, आरक्षण रक्षक, ब्लू पॅन्थर, महाराष्ट्राचा सिंह, भारताचा रक्षक, भारताचा आग्नेयास्त्र आहे. जो कोणी कायदा मोडीत काढेल, तर संविधान आणि घटनाचा कायदा मोडीत काढेल आणि चुकीच्या पद्धतीने अशा प्रकारचा कायदा झुकून DG निवडणूक आयोग यांना हाताशी धरून आपल्याकडे
आपल्याकडे उमेदवार बिनविरोधपणे घेत असेल. प्रथमच पाहतोय परंपरा की महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणूक 70 आमदार बिनविरोध घोषित. हे कुठेतरी न्याय व्यवस्थेला, हा लोकशाहीला कुठेतरी धोका आहे. त्यामुळे मी तात्काळ निवडणूक आयोगाला सकाळी पहाटेच मेल केला आणि मेल केल्यामुळे त्याचा इफेक्ट आज टीव्हीवरती आला आणि मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र शासन टी वाघमारे यांनी चौकशीचे आदेश दिले. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.